अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात रेटी घाटाचा लिलाव शासनाच्या वतीने अद्याप करण्यात आलेला नाही। त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामाकरता वाळू उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांची मात्र चांगलीच चांदी होते। दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ व लासूर येथील पूर्णा नदीतून भर दिवसा वाळूचा उपसा केला जातोय। या संदर्भात स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांना माहिती असून सुद्धा हे महसूल अधिकारी याबद्दल वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अपयशी ठरत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शासनाचा लाख रुपये महसूल हा चोरीला जातोय। भर दिवसा या पूर्ण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून तो मध्यरात्री ट्रॅक्टरच्या साहाय्याने चोरी केला जातोय। या गंभीर बाबी संदर्भात महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामाकरता 5 ब्रास वाळू मोफत देण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलंय, परंतु त्या आश्वासनांची कुठेही पूर्तता होत नसून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना याचा फायदा होतोय। त्यामुळे शासन प्रशासन सुद्धा अवैध व्यावसायिकांच्या पाठीशी आहे की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।